आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। राज्यातील महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाची भेट देत मोठी प्रसिद्धी मिळवली। मात्र या सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका दाटीवाटीच्या परिसरात लाडक्या बहिणींना आणि भावांना एका शौचालयात जाण्याची वेळ आली आहे। या सगळ्या प्रकारामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना होतीये। अवर्ग दर्जाची नगरपालिका असलेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील शिरगाव आपटेवाडी छत्रपती शंभूराजे चौक भागातील शेकडो महिला आणि पुरुषांवर ही वेळ आली आहे। या भागात शेकडोंची लोकवस्ती असताना फक्त 2च सार्वजनिक शौचालय आहेत। त्यातही एक शौचालयाचं भांडं फुटल्यानं एका शौचालयात महिला आणि पुरुषांना प्रातविधीसाठी जावं लागतं। या सगळ्या प्रकारामुळे आमची मोठी कुचंबना होते असं महिला वर्ग सांगतो। शिवाय सकाळच्या वेळेस प्रातविधीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते असं देखील महिला सांगतात। आणि महिलांना असं वेगवेगळे द्या ना, पुरुषांना पण घाई असते, लेडीजला पण घाई असते। सकाळी म्हटलं तर दोघांनाही कामधंदे असतात, मग प्रत्येकांचं हे द्यायला पाहिजे। जास्त नको पण 2-2 तर आम्हाला द्यायला पाहिजे। आम्ही जास्त मागत नाही, 2 पुरुषांना 2 लेडीजला तरी आम्हाला बस झालं म्हटलं, एवढीच आमची अपेक्षा आहे। शौचालयाचं भांडं खराब झालं त्याच्यामुळे एकच शौचालय चालू आहे, त्याच्यामध्ये पुरुष आणि तुम्ही महिला असं जाता, मग काय वाटतं त्यावेळेस? वाटतं आता घाण, पण आता काय करणार, त्याला पर्यायच नाही। आणि जायचं बोललं तर रोड शिवाय आम्हाला दुसरी बाथरूमच नाही, ते लांब आहे खूप इथून, आणि रोडला एवढ्या गाड्या असतात, सकाळी जायला यायला बोललं तर भीती वाटते। मुलं लहान लहान आहे, त्या भीतीने असं वाटतं जाऊ दे, एक तर एक पण वेळ जातो, पण जाऊ दे, इथल्या इथं आपल्याला होतं लाजल्यासारखं। मग आता काय करणार, विलाजच नाही त्याला ना दुसरा। पालिकेकडे काय मागणी आहे? पालिकेकडे हीच मागणी आहे की आम्हाला एकच्या ऐवजी अजून 2 द्या इथे, म्हणजे जेणेकरून 2 लेडीज वापरेल, 2 जेंट्स वापरेल। पुरुष माणसं आणि तुम्ही महिला एकाच ह्याच्यावर जाता? एकाच ह्याच्यावर। आम्ही किती वेळा पैसे काढून दरवाजे बनवलेत, भांडे बसवलेत, पण ते तुटणारच ना, सतत त्याला चालू बंद मग तुटणारच। त्याच्यामुळे आम्हाला ते पाहिजे, आणि स्वच्छ करायला आम्ही पैसे काढून स्वच्छ करतो। कुठेतरी वाईट वाटतं की याचे एकाच शौचालयात पुरुष पण जातो? हो, वाईट वाटतं, खूप वाटतं। एखादी बाई गेली तर दुसरी बाई इथे उभी राहणार, एखादी बाई गेली की दुसरी बाई उभी राहणार, कारण का भीती पण असते आम्हाला। वस्तीत सगळेच चांगले असे नाहीयेत, बाहेरचे लोक पण येतात तिथे राहायला। धक्कादायक म्हणजे इथल्या शौचालयांची सफाई करण्यासाठी कर्मचारी कधीच येत नाहीत। त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून इथले नागरिक वर्गणी काढून खाजगी व्यक्तींकडून या शौचालयाची सफाई करून घेतात। सफाईसाठी पालिकेनं ठेकेदार नेमल्याचा आरोप होतोय, मग हे पैसे जातात कुठे असा आरोप रहिवासी करतायत। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप देखील रहिवाशांनी केलाय। इथले कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जातात आणि परत प्रायव्हेट लोक इथे येतात आणि पैसे काढून साफसफाई होते इथले नगरांची, अशी माझ्याकडे माहिती आली। तर मी बोललो हे पैसे जातात कुठे, म्हणजे हे पैसे घेऊन तरी कोण जातोय, म्हणजे पैसे कोणाच्या कोटात चाललेत, म्हणजे कोणाच्या हातात चाललेत, अजूनपर्यंत शोध लागत नाही त्याचा। मी नगरपालिकेमध्ये जेव्हा जायला लागलो तेव्हा मला समजलं का हे नगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट आहे, नाही तर इथल्या लोकांना माहीतच नाही का बाबा कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही। इथलं दूरदर्शक असे का लोक सगळे पैसे काढतात इथे, आणि सगळे इथं आम्ही सगळे कामगार वर्ग लोक आहेत। कामगार लोक पैसे काढताना काय होतं माहिती आहे का, यांनी पैसे नाही दिले, त्यांनी पैसे नाही दिले, महिलांचे भांडणं व्हायला लागले, म्हणजे त्याच्यावरून भांडणं चालू झाले। त्याच्यामुळे हा प्रकरण म्हणजे एवढा, आणि एवढी लाजली गोष्ट आहे का एकच बाथरूम आहे, आता तो एकच बाथरूम चालू आहे, एक तर बंदच आहे ना, एक तर बंदच आहे। हा, ते एकच बाथरूम आहे, ते एकच बाथरूम मध्ये जेंट्स पण जातोय, लेडीज पण जाते आणि लहान पोरं पण जातात। अहो, हे पुरुष असून मला लाज वाटायला लागली, तर महिलांना किती लाज वाटत असेल। अवर्ग दर्जाच्या बदलापूर नगरपालिकेत लाडक्या बहिणींवर ही वेळ आल्यानं चारही बाजूनी पालिकेवर आणि निवडणुकीत मतं मागायला येणाऱ्या इथल्या राजकारण्यांवर टीका होतीये। इथे किमान 4 शौचालय असायला हवीत, जेणेकरून 2 पुरुषांना आणि 2 महिलांना त्याचा वापर करता येईल। तसेच स्वच्छतेसाठी पालिकेने वेळोवेळी लक्ष द्यावे एवढी माफक अपेक्षा इथल्या रहिवाशांची आहे। महाराष्ट्र राज्य किती मोठ्या प्रमाणात प्रगती करतंय असं हे सरकार ओरडून नेहमीच सांगत असतं, मात्र खरं वास्तव अशा घटनांनी आणि समस्यांनी समोर येत आहे, आणि त्यामुळेच या सरकारचं आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचं सोंग वारंवार उघडं पडतंय। दरम्यान ही शौचालय खासगी आहेत, त्यावेळेच्या
तत्कालीन नगरसेवकानं इथल्या रहिवाशांना ती बांधून दिलीत. या शौचालयाच्या सफाईसंबंधी पालिकेनं कोणताही ठेकेदार नेमलेला नाही असं पालिकेचं आरोग्य विभाग सांगतंय. मात्र इथल्या रहिवाशांकडून कर स्वरूपात पैसा गोळा करणारी पालिका आपली जबाबदारी इतक्या सहजतेने झटकू शकत नाही. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपल्या देशातील व्यवस्था ही फक्त श्रीमंतांसाठी आहे. जिथे श्रीमंत आणखीन श्रीमंत होत जातो तर गरीब आणखीन गरीब होतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.